महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर, योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या संदर्भामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण अगोदर घेणार आहोत आणि याचे उत्तर देणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते, आणि तुम्हाला सुद्धा तसे प्रॉब्लेम आलेले असणार आहेत. ज्या महिलांचे प्रश्न मला आले आहेत प्रॉब्लेमवरती, तर त्याच्यावरती आपण त्यांचं उत्तर देणार आहोत. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटच्या खूप महत्त्वाच्या 2 अपडेट आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून जी माहिती मी देते ना अगदी तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने. आणि ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे, गरजू व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि या योजनेचा लाभ या सर्व महिलांना मिळाला पाहिजे, त्या उद्देशाने आपण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत काम करत आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. पुढे पाहूया की आपल्याला काय प्रश्न महत्त्वाचे आलेले आहेत ते आणि 2 महत्त्वाचे अपडेट काय आहेत ते. तर प्रश्न जो पहिला आलेला आहे मला तो असा आहे की ताई, मी फॉर्म भरलाय, माझा फॉर्म अप्रूव्ह झाला. म्हणजे त्या ताईंचा जो मला कॉल आला की मी फॉर्म भरला आहे आणि मी या योजनेच्या पात्र पण आलेला आहे. मी म्हणलं ताई काही हरकत नाही ना, फक्त तुमचं अकाउंट चेक करून घ्या की बाबा तुमचं आधार सीडिंग आहे का, KYC आहे का, किंवा तुमचं आधार लिंक आहे का, किंवा त्या बँकेला IFSC कोड आहे का, हे सर्व चेक करा. मी त्यांना सांगितलं. तर त्या म्हणल्या ताई ठीक आहे, मी असं पण करायला लागतं. म्हणजे त्यांनी असं मला विचारलं, असं पण करायला लागतं का? म्हणलं हो, त्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणारच नाहीयेत. मग त्यांनी बँकेत कॉल लावला आणि जेव्हा त्यांनी बँकेत फोन लावला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं होतं की त्यांना सांगा की असं असं आहे, मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि माझा फॉर्म अप्रूव्ह आहे, म्हणजे मी या योजनेचे पात्र आहे, तर माझ्या अकाउंटला पैसे येतील का? तर त्यांनी बँकेत कॉल लावला. तर त्यांना बँकेतनं असं सांगितलं की नाही, तुमचे पैसे त्या योजनेचे आमच्या बँकेत येऊ शकत नाहीत. तेव्हा त्या ताईंचा मला फोन आला की ताई बघा ना, असं असं सांगितलंय, म्हणजे तुम्ही अजून सुद्धा एवढे व्हिडिओ आपण अपलोड केले आणि करते, प्रत्येक विषयावर व्हिडिओ आपण बनवले आणि आपण बँकेच्या अकाउंट संदर्भात तर पहिल्या दिवसापासून सांगत आहोत, तरी सुद्धा त्या ताईंनी आपला एकही व्हिडिओ बहुतेक पाहिलेला नसावा. त्यामुळे तो प्रॉब्लेम आता त्यांना आलाय की त्या या योजनेच्या पात्र आहेत पण त्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. आता मला सांगा ह्याच्यामध्ये सरकारची काय चूक आहे? ही तर चूक आपली आहे ना. आणि माहिती पण देतोय ना आपण तुमच्या प्रश्नांवर, फक्त तुम्ही व्हिडिओ बघायला 10 मिनिटं देऊ शकत नाही. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर काढायला अख्खा दिवस घालवते कधी कधी, आणि तुम्ही 10 मिनिटं देऊन व्हिडिओ बघू शकत नाही जे तुमच्या माहितीचे आहेत. किती अवघड आहे सांगा बरं तुम्ही. तर हे असे अपडेट आहे. आणि त्या ताईंना मी असं सांगितलं मग आता कारण त्या बघा, त्या आता दुसरा फॉर्म भरू शकत नाहीत का, तर त्या ऑलरेडी पात्र झाल्यात योजनेच्या, बरोबर. त्यामुळे दुसरा फॉर्म भरण्याचा ऑप्शन त्यांच्याकडे नाहीये आता. तर मी त्यांना काय सांगितलं, एक काम करा, असंही तुम्हाला आता अकाउंट दुसरं लागणारच आहे ना जर नंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरला तर. त्यांना मी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरा अकाउंट ओपन करून घ्या आणि तिथे हे सर्व जे काही बँक लिंक किंवा आधार सीडिंग जे काही आहे ना ते सर्व काही करून घ्या. आणि समजा या अकाउंटला जर पैसे नाही आले तर कमीत कमी तुमचं अकाउंट तिकडे जर दाखवलं आधार सीडिंग मध्ये तर त्या अकाउंटला पैसे येतील. कारण मागच्या वेळेस असं झालं होतं बरं का, की बऱ्याच महिलांचे अकाउंट बऱ्याच महिलांच्या आधारला बंद अकाउंट लिंक होते आणि चालू अकाउंटला लिंक नव्हते, त्यामुळे बंद अकाउंटला पैसे गेले, मायनस अकाउंटला पैसे गेले. तर असं होईल का नाही, आता मी हे सांगितलं त्यांना की आता होईल का नाही मी ते सांगू नाही शकत आहे, पण तरी तुम्ही दुसरं अकाउंट ओपन करूया, कारण दुसऱ्या वेळेस पण तुम्हाला अकाउंट दुसरं लागणारच आहे ना. तर बघा, ही फक्त चूक आहे ना आपल्याकडून झाली की आपण ही माहिती पूर्ण घेतली नाही आणि वारंवार तुम्हाला माहिती सांगतोय तर तुम्ही घेत नाही आहात. सांगा माझं काय त्याच्यामध्ये गेलं आता, सांगा बरं. शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम आला ना किती मोठा आता, का पैसे आले तुमच्या अकाउंटला तर चांगलंच आहे, पण जर नाही आले तर तुम्हीच म्हणणार की माझ्या अकाउंटला पैसे नाही आले, पैसे नाही आले, यात सरकारची काही चूक नाही. तर हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की एक ताई आहेत त्या बहुतेक आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्या योजनेचे 1,500 रुपये आपल्याला मिळतात. तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे 1,500 रुपये आहेत. तर त्या ताई मला काय विचारत होत्या की ताई मी फॉर्म भरला पण माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. त्या मला काय बोलल्या, ताई मी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेते म्हणून माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का. तर मी त्यांना काय उत्तर दिलं, म्हणलं ताई एक काम करा ना, तुम्ही जेव्हा फॉर्म भरलाय ऑनलाईन आणि रिजेक्ट झालाय तेव्हा तिथंच तुम्हाला सर्व उत्तर मिळतं ना की तुमचा फॉर्म का रिजेक्ट झालाय. जर संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, त्यामुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही दुसरा फॉर्म भरून काही उपयोग नाही का, तर तुम्ही या योजनेच्या पात्र नाही आहात तुम्ही, त्याचा अर्थ असा होतो. त्यामुळे तुम्ही दुसरा फॉर्म भरायचा नाही. पण जर तुम्हाला त्या रिजेक्ट मध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि तुम्ही जेव्हा
जाताय आणि पाहताय ऑनलाईन तुमचा फॉर्म की तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव रिजेक्ट झाला, तर तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेलं असतं की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय. जर तुम्हाला रिजेक्ट मध्ये जाऊन जर तुम्हाला पाहता येत असेल की तुम्ही एडिट करू शकताय, तर एडिट करू शकताय, रिसबमिट करू शकताय फॉर्म, तर रिसबमिट करू शकताय. जर तुम्हाला हे ऑप्शन दिले असतील एडिटचं आणि रिसबमिटचं तरच, किंवा जर तुम्हाला काहीही ऑप्शन येत नसेल, याचा अर्थ असा आहे तुम्ही एक योजनेचा लाभ घेत असल्यामुळं दोन्ही रक्कम बरोबर असल्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असा होऊ शकतो. तर तुम्हाला काय मेसेज आला त्याच्यावर तुम्ही करा, त्याप्रमाणे तुमची पुढची प्रोसेस करून घ्या. ह्या 2 प्रश्न झाले. त्याचबरोबर तिसरी जी महत्वाचा प्रश्न आहे की ताई 31 तारीख शेवटची तारीख आहे का. बघा, सध्या तरी 31 तारीख ही शेवटचीच तारीख आहे. पुढची तारीख जसं येईल आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. तर 31 तारखेपर्यंत तुम्ही जेवढ्या महिला फॉर्म भरणार आहेत आणि जेवढ्या योजनेच्या पात्र असतील त्या सर्व महिलांच्या अकाउंटला सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येणार आहेत. त्यामुळं तुम्ही पहिलं आधार लिंक, आधार सीडिंग, KYC, तुमच्या अकाउंटला IFSC नंबर आहे का, हे सर्व काही तुमच्या बँकेचं चेक करून घ्या. ज्या महिलाचे फॉर्म अप्रूव्ह झालेत किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. बघा किती मोठा प्रॉब्लेम आला त्या ताईंना आता. त्यामुळे हे सर्व महिलांसाठी सांगते, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर सरकारच्या जे 2 अपडेट आहेत मी ते सांगणार आहे. एक खूप महत्वाची अपडेट आहे ती पण सांगणार आहे आणि दुसरी पण खूप महत्वाची आहे ती पण सांगणार आहे. तर बघा, सर्वात महत्वाची जी पहिली अपडेट आहे सरकारची ती अशी आहे की ज्या महिलांच्या मागच्या वेळेस बंद अकाउंटला किंवा मायनस अकाउंटला बँकेत पैसे गेले असतील त्या सर्व महिलांना परत पैसे मिळणार आहेत, ज्या योजनेच्या पात्र आहेत या, आणि त्यांना ते पैसे परत मिळणार आहेत असं मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की या योजनेचा लाभ कुठल्या महिला घेऊ शकलेल्या नाहीत, पात्र असून त्यांचे अकाउंट मायनस मध्ये असताना बँकेने पैसे वजा केले किंवा बंद असताना पैसे वजा केले तर त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आता. त्यामुळे त्या महिलांनी अजिबात टेन्शन घेऊ नये. त्या महिलांना खूप टेन्शन आलं होतं की आम्हाला पैसे मिळणार नाहीत का. बघा, सरकारने बँकेला डायरेक्ट आदेश दिलेले आहेत की तुम्हाला काही अधिकार नाही, आम्ही दिलेले पैसे महिलांच्या अकाउंटमधून तुम्ही स्वतः डेबिट करू शकता किंवा वजा करू शकता. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे, खूप महत्वाची. दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की सरकारने तुमच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तो नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे. नंबर सेव्ह करून घ्या, तो तुम्ही लिहून घ्या आणि त्या नंबरवर या योजनेच्या संदर्भात तुम्हाला काहीही तक्रार असेल तर तुमची तक्रार त्या नंबरवर नोंदवायची आहे. असे रोज 5,000 तक्रारी आपल्या मंत्रालयामध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेसंदर्भामध्ये काहीही अडचण निर्माण होत असेल अशा सर्व महिलांनी या योजनेसंदर्भामध्ये या ठिकाणी या नंबरवर, जो नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर जायचं आहे, कॉल करायचा आहे किंवा या नंबरवर तुमची तक्रार नोंदवायची आहे. त्यांनी त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे ह्या नंबरवर. समजा आज तुमचा फोन नाही लागला किंवा आज तुम्ही तक्रार नोंदवू शकला नाही तर परत ट्राय करा. 5,000 महिलांची तक्रार या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही, घाबरू नका, निवांत राहा. असं असतं, माणसाला तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, माहिती आहे ना. त्यामुळे तसंच इथे जसं प्रॉब्लेम येतात तसं आपल्याला सोल्युशन दिलं जात आहे. तर नक्कीच आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली आहे. तर परत भेटूया असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरावर दुसरा व्हिडिओ घेऊन. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून गरजू महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.